तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आजची व्हिडिओ ही खूपच स्पेशल असणार आहे, कारण की आज आम्ही तुमच्यासाठी 3 BHK हाऊस आणली आणि तेही स्वस्तामध्ये। आणि लोकेशन असणार आहे जे की पंचकमध्ये आहे, सरस्वती नगर शनी मंदिराच्या जवळ। नाशिक रेल्वे स्टेशनपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर हा सरस्वती नगरचा परिसर असणार आहे। या ठिकाणी आपल्याकडे हे 3 BHK हाऊस उपलब्ध आहे आणि एकदम वाजवी दरामध्ये कमी किमतीमध्ये आपल्याला हे 3 BHK मिळणार आहे। याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले, सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपली येणारी पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। सर्वात प्रथम म्हणजे आपण जर लोकेशन बघितलं तर सरस्वती नगर जे की पंचकमध्ये आहे, जेल रोडपासून जवळ असणार आहे, शाळा कॉलेज या परिसरापासून जवळ असणार आहे। आणि आपण जर रो हाऊस बघितलं तर हे सर्व आपले 3 BHK रो हाऊस आहे। रो हाऊसच्या समोर हा पक्का 9 मीटर रोड आपल्या इथे बघायला मिळणार आहे। आणि बाकी आपण जर इल्युशन बघितलं तिथे एकदमच जबरदस्त इल्युशन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे। तर असं झाला हा संपूर्ण आपल्या रो हाऊसच्या आजूबाजूचा परिसर। आता रो हाऊसच्या आतमध्ये काय काय आहे तेही बघूया चला। सुरुवातीला आपल्या इथे 3 BHK गेट बघायला मिळतं आणि इथून आत आल्यानंतर आपली ही स्पेशियस बिग साईज पार्किंग जी की आपल्याला या ठिकाणी 25 फूट लांबीची बघायला मिळते। खूप मोठी पार्किंग आहे, 2 कार पण बसतील एवढी मोठी पार्किंग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। आणि बाकी समोरच्या बाजूला आपलं एलिव्हेशन टाईल्स जर बघितले आपण पूर्ण वुडन फिनिशमध्ये आपल्याला या फ्रंट एलिव्हेशन टाईल्स ते बघायला मिळतात। आणि या ठिकाणी असणार आहे आपला मेन डोर। वास्तूप्रमाणे जर बघितलं तर पश्चिम दिशेला आपल्याला इथे मेन डोर बघायला मिळतो। तर आताही बघूया, डोरची साईज खूप मोठी साईज आहे, 30 mm थिकनेसचा मेन डोर आहे। त्यावर हा सुंदरसा सनमाइका आपल्याला इथे बघायला मिळतोय। आणि इथून आत आल्यानंतर आपला हा लिव्हिंग एरिया। तर हा आपला लिव्हिंग एरिया आहे जो की आपल्याला 10 फूट बाय 16 फुटाच्या साईजमध्ये बघायला मिळतो। आणि त्यासोबतच मिळते एक सुंदरशी फॉल सिलिंग। आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये जेवढे पण आपण इलेक्ट्रिक स्विच बघतो हे सर्व आपल्याला लिव्हॉन कंपनीचे बघायला मिळतात, ब्रँडेड कंपनीचे आहेत, ज्यासोबत तुम्हाला वॉरंटी पण मिळते। आणि बाकी व्हेंटिलेशनसाठी बघितलं तर मोठी विंडो प्रोव्हाइड केली आहे, जिथे की आपल्याला एल्बॉसची प्रीमियम फिटिंग बघायला मिळते। आणि मोठी विंडो असल्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या प्रत्येक रूममध्ये असणार आहे, कारण की अशाच प्रकारचे विंडो आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात। आणि एक म्हणजे आपल्या पूर्ण विंडोला साईडनी ग्रेनाइटची फ्रेमही प्रोव्हाइड केलेली आहे। आणि इथून पुढे आल्यानंतर इथे असणार आहे आपला जिना, जो की वरती आपल्या दोघी बेडरूमकडे जाणार आहेत, जे की आपण नंतर बघूया। पण त्याआधी इथून पुढे आल्यानंतर इथे असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम, जे की इंडियन असणार आहे। आणि तुमच्या या वॉशरूमच्या पुढच्या बाजूला इथे असणार आहे तुमचा ड्राय एरिया। ड्राय एरियामध्ये साईज मिळते चांगली, आणि या ठिकाणी आपल्याला 2 ड्राय एरिया प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत। हा ड्राय एरिया सेपरेट तुमच्या वॉशिंग मशीनसाठी असणार आहे, म्हणजे तुमचं वॉशिंग मशीन हे पूर्णपणे सेफ असणार आहे, कवर्ड असणार आहे। आणि वॉशिंग मशीनसाठी सर्व प्लंबिंग कनेक्शन आणि इलेक्ट्रिक कनेक्शन प्रोव्हाइड केलेले आहे। आणि तुमच्या ड्राय एरियाच्या पुढे इथे तुमचं किचन साईज तुम्हाला मिळणार आहे 10 फूट बाय 10 फूट। किचनमध्ये तुम्हाला मिळतो एक एल शेपचा किचन वाटा, त्यासोबतच सुंदरशा टाईल्स ज्या की तुमच्या इल्युशनला पण मॅच करत आहेत, कारण की कलर तुम्ही बघू शकता पर्पल आणि व्हाईट कलरमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व टाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत। सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी देखील काढून दिलेले आहेत, म्हणजे वॉटर प्युरिफायरसाठी, मिक्सर हॉलसाठी, फ्रीजसाठी सर्व कनेक्शन मिळत आहेत। आणि त्यासोबतच तुम्हाला इथे एक लॉक पण प्रोव्हाइड करून दिलेला आहे। तुमच्या किचनमध्ये जी विंडो मिळते त्यामध्ये तुम्हाला एक सेपरेट एक्झॉस्ट पॉईंटसुद्धा काढून दिलेला आहे। असं झालं तुमचं हे किचन। किचनपासून पुढे तुमचा हा फर्स्ट बेडरूम असणार आहे। आपण याचा डोअर बघू शकतो, आणि डोअरच्या बाजूला आपल्याला पूर्ण वुडनची फ्रेम इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत। नॉर्मली ग्रेनाइट किंवा सिमेंटच्या फ्रेम
आपल्याला डोअरला यूज केलेले दिसतात, जे की कमी बजेटमध्ये असतात. त्या ठिकाणी तुम्हाला मोस्टली दिसतात. त्या ठिकाणी तुमच्या रोजची प्राईस आहे कमी आहे आणि कमी प्राईजमध्ये मला अशी क्वालिटी मिळणार आहे. तर इकडे तुमचा फर्स्ट बेड असणार आहे. तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम. साईज मिळते 10 फूट बाय 9.25 फूट, चांगली मोठी साईज आहे. आणि त्यासोबतच मोठ्या साईजचे विंडो पण आपल्याला इथे बघायला मिळतात. सेम आपल्या एल्बॉसची प्रीमियम फिटिंग बघायला मिळणार आहे. बाजूला पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम आणि या बेडरूममध्ये तुम्हाला इथे पण लॉक काढून दिलेला आहे. आपण जर पूर्ण घरामध्ये फ्लोरिंग बघितली तर 2x4ची डबल वेटरपॅड फ्लोरिंग आपल्याला संपूर्ण घरामध्ये बघायला मिळते. तर असं झाला संपूर्ण आपला हा ग्राउंडचा एरिया. वरती असणार आहे आपले दोघं बेडरूम, तर तेही बघूया. चला तर वरतीही बघूया. तर आता आलो आपण आपल्या पहिल्या मजल्यावर, ज्या ठिकाणी तुमचे दोघे बेडरूम असणार आहेत. आणि दोघे बेडरूमच्या मध्यभागी तुमचं हे सेकंड वॉशरूम. आणि वॉशरूमच्या पुढे तुमचा हा सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. तर हा तुमचा सेकंड बेडरूम आहे, मास्टर बेडरूम आहे. आणि साईज चांगली मोठी मिळते, म्हणजे 10 बाय 13 फुटाची साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्यासोबतच आपल्याला या बेडमध्ये इथे लॉक पण प्रोव्हाइड केलेला आहे. आणि इकडे असणार आहे तुमचं अटॅच वॉशरूम. टाईल्स बघितली ना, एकदम जबरदस्त टाईल्स आपल्याला या पूर्ण वॉशरूममध्ये बघायला मिळत आहेत. पूर्ण मॅट फिनिशमध्ये टाईल्स दिलेले आहेत आणि एकदम क्लासिक लुक, क्लासिक डिझाईनमध्ये आपल्याला या टाईल्स मिळणार आहेत. सर्व फिटिंग जी असणार आहे सर्व बेला कंपनीची प्रीमियम फिटिंग आहे. 5 वर्षाची वॉरंटी तुम्हाला यासोबत मिळणार आहे. गिझर व सोलारचे सेपरेट कनेक्शन तुम्हाला या ठिकाणी देखील काढून दिलेले आहे. आपल्याला जे वरती दोघं बेडरूम मिळत आहेत, दोघांना अटॅच बाल्कनी मिळते. ह्या बेडरूमची बाल्कनी पण चांगल्या साईजमध्ये मिळते. आपली फर्स्ट बाल्कनी असणार आहे. साईज मिळते आपल्याला जवळपास 6 फूट बाय 6 फूट. आणि पूर्ण कवर्ड बाल्कनी आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. ही समोर आपल्या इथे एसीच्या रेलिंग प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहे. तर असं झाला आपला हा सेकंड बेडरूम. या बेडरूमपासून पुढे आल्यानंतर समोरच्या बाजूला असणार आहे आपला थर्ड बेडरूम. तर हा आपला थर्ड बेडरूम आहे. साईज मिळणार आहे आपल्याला 10 फूट बाय 12 फूट, मोठी साईज आहे. आणि या बेडरूममध्ये पण तुम्हाला इथे लॉक प्रोव्हाइड केलेले आहेत. 3 बेडरूम आणि एक किचन, अशा 4 ठिकाणी आपल्याला लॉक बघायला मिळतात. खूप कमी ठिकाणी एवढे लॉक प्रोव्हाइड केले जातात. बाकी साईज मोठी आहे, ज्या ठिकाणी तुमचा मोठा बेड पण व्यवस्थित बसेल. समोर एक मोठी विंडो आहे चांगल्या प्रकाशासाठी आणि व्हेंटिलेशनसाठी. आणि बाल्कनी पण मिळते. ही तुमची बाल्कनी आहे. जवळपास आपल्याला 6 फुटाची बाल्कनी बघायला मिळते. आणि ही बाल्कनी सुद्धा आपल्याला कवर्ड मिळते. दोघे बाल्कनी पूर्ण कवर्ड असणार आहेत. या बाल्कनीला पण समोर आपल्या एसीच्या रेलिंग प्रोव्हाइड केलेल्या आहेत. तर असा संपूर्ण आपला रो हाऊस आहे. वरती असणार आहे आपला टेरेस, तोही बघूया. चला तर आता आलोय आपण आपल्या टेरेसवरती. टेरेससाठी आपल्या इथे पण ब्रेक बेड कोबा आणि चायना मोजॅक करून दिलेला आहे. वरती आपल्याला 1000 लिटरची 3 लेअरची वॉटर टँक मिळते. आणि तर आपल्याला खाली पण जवळपास 1600 लिटरची वॉटर टँक इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. तर असा संपूर्ण आपला रो हाऊस आहे, जो की आपल्याला 1650 स्क्वेअर फीटचा मिळतोय. आणि प्राइसिंग ही खूपच कमी आहे, म्हणजे फक्त 43,50,000मध्ये तुम्हाला हा 3 BHK रो हाऊस मिळणार आहे. आपण काम पाहिली, क्वालिटी पाहिली, सर्व नेक्स्ट लेवल आहे. आणि या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला असा प्रोजेक्ट कुठेच बघायला मिळणार नाही. तर असा होता आपला आजचा हा 3 BHK रो हाऊसचा प्रोजेक्ट. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.